तर हायपोथायरॉइडिझमचे कॉजेस काय आहेत? तर हायपो डिस्ट्रक्शनमुळे होईल, सर्जरी किंवा रेडिएशनमुळे. नंतर मोस्ट कॉमन आहे हाशिमोटोज थायरॉइडायटिस. तर हाशिमोटोमध्ये अँटी TPO आणि अँटी इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी असतात. या उलट ग्रेव्हजमुळे थायरॉइड स्टिम्युलेटिंग अँटीबॉडीज असतात TSH रिसेप्टरच्या. तर TSH रिसेप्टर और थायरॉइड स्टिम्युलेटिंग अँटीबॉडीज इन ग्रेव्ह. हाशिमोटोमध्ये TPO उडेल, नंतर अँटी IG उडेल. या TSH रिसेप्टरच्या अँटीबॉडीज या स्टिम्युलेटिंग असतात, त्याच्यामुळे तिथे हायपर होतो. हाशिमोटोमध्ये हायपो होतो. ग्रेव्ह नावावरूनच लक्षात येते की इट इज ग्रेव्ह. हाशिमोटो इज मोठा माणूस, त्याच्यामुळे हायपो आहे. नंतर पिट्युटरी किंवा हायपोथॅलॅमसमधनं TRH रिलीज होत नाही आहे, तिथे रेडिएशन दिलेलं आहे किंवा मानेला रेडिएशन दिलं आहे. आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे हायपोथायरॉइडिझम होतो, पण एका लिमिटनंतर ते नोड्युल्स इंडिपेंडंट होऊन जातात, तर हायपरथायरॉइडिझम होतो, मल्टीनोड्युलर गायटर होतो. नंतर मेडिकेशन्स टायरोसिन कायनेज इनिबिटर, नाही माहिती याचं काय आहे. नंतर मल्टिपल ऑटो इम्यून एंडोक्रायनोपॅथी. तर तिकडे आपण बघितलं की मल्टिपल ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत. मेनमध्ये मग थायरॉइड, पॅराथायरॉइड, पिट्युटरी, पॅनक्रियाट, ॲड्रिनल यांचे निओप्लाझम असू शकतात. मेनमध्ये हे निओप्लास्टिक आहेत आणि ह्या एंडोक्रायनोपॅथीज आहेत. ऑटोइम्युन एंडोक्रायनोपॅथी, याच्यामध्ये ऑटोइम्युनिटीमुळे यांचं फंक्शन कमी झालं असेल तर त्याच्यात थायरॉइड आहे, पॅराथायरॉइड आहे, ॲडिसन आहे, टाईप 1 आहे. तर हे सेल्स इम्युनिटी डिस्ट्रॉय करून टाकले यांना, त्याच्यामुळे. नंतर आयोडीन डेफिशियन्सी आहे आणि आयोडीन डेफिशियन्सीमुळे कमी होईल. लिथियममुळे पण पेरिफेरल कन्व्हर्जन कमी होतं, त्याच्यामुळे होईल. नंतर मिक्स्ड एडेमा, कोमा. तर एडेमा आहे याच्यात, म्हणजे हायपोथायरॉइड झालेलं आहे. मिक्स म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूचा, आणि कोमा म्हणजे CNS इन्व्हॉल्व झालेलं आहे. तर युजली लॉंग टर्म आणि व्हेरी सिव्हिअर हायपोथायरॉइडिझममध्ये ब्रेनचं फंक्शन लॉस होऊन जातं. कॉमनली एल्डरली, आयसोलेटेड वुमन राहणाऱ्या ज्या अनकेअर्ड आहेत, मेडिकेशन्स घेत नाहीत, त्याच्यामुळे मग त्या हायपोमध्ये जातात आणि खूप जास्त डिप्रेशन होतं. तर ट्रिगर आहेत कुठलेही इन्फेक्शन, इन्फ्लेमेशन, ड्रग्स, सिडेटिव्ज, नार्कोटिक्स जे ब्रेनला ऑलरेडी डिप्रेस करतील. इवन त्याच्यात ॲनास्थेशिया पण आहे. लिथियममुळे हायपो होतो, पेरिफेरल कन्व्हर्जन प्रिव्हेंट करतो लिथियम, KI. नंतर इन्फेक्शन्स असतील, अमिओडॅरॉन दोन्ही साईडला काम करतो, इथे हायपो करतो आहे, इथे हायपर करतो. तो पेरिफेरल कन्व्हर्जन कमी करतो आणि बाकीचं पण त्याचं विचित्र ॲक्शन आहे. त्याच्यात आयोडीन आहे, आयोडो. नंतर स्ट्रोक, हार्ट फेल्युअर. तर या गोष्टींमुळे ब्रेन ऑलरेडी सेन्सिटिव्ह आहे आणि याच्यामुळे त्याच्यात आणखी ब्रेनला ॲडिशनल इन्सल्ट होते. ट्रॉमा झालं आहे, ॲनेस्थेशियामुळे डिप्रेशन झालं, सिडेटिव्हमुळे, नार्कोटिक्समुळे, हार्ट फेल्युअरमध्ये काय आउटपुट नाही गेला, किंवा स्ट्रोकमध्ये तिथे काहीतरी परफ्युजन खराब झालं, ट्रॉमामध्ये. तर या सर्व गोष्टींमुळे मिक्स्ड एडेमा, कोमा होतो. मेडिकल इमर्जन्सी आहे ती. नंतर GI ब्लिडिंगमुळे प्रेसिपिटेट होईल. हायपोथर्मियामुळे मेडिकेशन्स न घेतल्यामुळे कॉमनली होतो. तर IV T3 किंवा T4 द्या. तर लायोथायरोनिन जो आहे सिंथेटिक, हा फक्त IV आहे. लिव्होथायरॉक्सिन जो आहे हा पण सिंथेटिक आहे, पण हा ओरल किंवा IV दोघेही आहे. तर ड्रग ऑफ आयडियली T3 द्यायला पाहिजे, कारण की तो ॲक्टिव्ह आहे. परंतु इवन मिक्स्ड एडेमा कोमामध्ये ड्रग ऑफ चॉईस इज लिव्होथायरॉक्सिन, IV. नंतर बाकी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, फ्लुइड रेसिस्टेशन, ग्लुकोज. थायरॉइड नसल्यामुळे ग्लुकोज मेटाबॉलिझम हॅम्पर असेल, टेम्परेचर उडालं असेल त्यांचं ऑलरेडी, एल्डरली पण आहेत, गरज लागली तर मेकॅनिकल व्हेंटिलेशन आणि वॅसोप्रेसर्स द्यावं लागतं. तर हायपोची ट्रीटमेंट आहे थायरॉक्सिन, लिव्होथायरॉक्सिन. तर ISDमध्ये थोडं क्वेश्चन आहे, 100च्या वर डोस द्यायचा असेल तर बघून द्यावा लागतो. नंतर T3, T4
T3 तर शॉर्ट ॲक्टिंग आहे, 1.5 डेज आहे, परंतु T4 लांब आहे, 7 दिवस चालतो. म्हणून पोस्ट ऑफ थायरॉइडेक्टमीनंतरसुद्धा आपण प्रोप्रानॉल देतो. अँटीथायरॉइड ड्रग्ज द्यायची गरज नाही, कारण की थायरॉइडच नाही आहे. परंतु T4 अजूनही बॉडीमध्ये आहे, तो 7 दिवस चालणार आहे, म्हणून प्रोप्रानॉल द्यावं लागतं 7 दिवस आणखी. नंतर थायरॉक्सिनमुळे हा स्टिम्युलेटरी आहे, कॅटेकोलामाइन स्टिम्युलेट करतो, कॅटेकोलामाइन सारखं स्टिम्युलेट करतो, त्याच्यामुळे ISD प्रेसिपिटेट होऊ शकतो. अर्ली वस्क्युलरायझेशन करायचं आहे तर करू शकतो. मग अर्ली रिवस्क्युलरायझेशन झाला की मग तुम्ही थायरॉक्सिन चालू करा, असं म्हणतो तो. आता हायपोसाठी त्याने जसं म्हटलं आहे की युथायरॉइड स्टेजमध्येच करायचं. तर नॉर्मलायझेशनसाठी वीक्स लागतात, तिथे पण त्याने 1 to 6 वीक्स 4 to 6 वीक्स लागतात. मिनिमम 3 to 4 वीक्स, अर्जंट असेल तर 1 to 2 वीक्समध्ये. तर त्याच्यात फ्री लेवल्स आपल्याला बघायला लागतील, कारण की TSH इज नॉट रिफ्लेक्टिव्ह इन अर्ली फेजेस. जर अर्जंट आहे पण डिले करू शकता तर ॲटलिस्ट 1-2 दिवस तरी डिले करा, जेणेकरून IV T3 देता येईल. त्याचं पीक ॲक्शन यायला 1.5 ते 3 दिवस जात आहेत, म्हणून थोडं तरी प्रोलॉंग करा, इमिजिएटली घेऊ नका, कारण की तो ॲनास्थेशियामुळे आणखी डिप्रेस होईल, बाहेरच येणार नाही. तर ऑटो इम्युन एटिओलॉजी आहे, म्हणून हायड्रोकॉर्टिसॉनचं कव्हर पण द्या. त्यांच्यामध्ये बाकी पण ऑटो इम्युन असतील, जसं बघितलं आपण ऑटो इम्युन एंडोक्रायनोपॅथी, मग ॲड्रिनल उडालं असू शकेल, थायरॉईड आणि मसल्स पण उडाले असतील. त्याच्यामुळे या ऑटो इम्युनमध्ये हायड्रोकॉर्टिसॉन कव्हर दिलेलं चांगलं आहे. मॉर्निंग डोस ऑफ थायरॉक्सिन द्या रुटीनसाठी. नंतर माइल्ड आणि सबक्लिनिकलमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही असं म्हणतो, अनलायकली टू अफेक्ट. त्याने हायपरवर कमेंट नाही केली, माइल्ड किंवा सबक्लिनिकल हायपरमध्ये काय होईल, पण माइल्ड किंवा सबक्लिनिकल हायपोमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही, सर्जरी पोस्टपोन करू नका म्हणतो तो. तर फ्री T3 आणि फ्री T4 0.5 आणि 1 माइट्सच्या खाली असेल तर रिस्क वाढलेली असते कॉम्प्लिकेशनची, असं म्हणतो तो. जिथे शक्य आहे, इमर्जन्सी आहे, जसं इथे तो म्हणतो इमर्जन्सी जर असेल तर मग रिजनल वापरा, रिजनल इज बेटर. तर बाकी त्यांचे हायपोमुळे ॲनेमिया असू शकतो, कोॲग्युलोपॅथी असू शकते, प्लेटलेटचं सिंथेसिस कमी झालं असतं, क्लॉटिंग फॅक्टरचं सिंथेसिस कमी झालेलं असतं, बोन मॅरो डिप्रेस्ड असते. आपण बघितलं हायपोनॅट्रेमिया असतो, ADH सिक्रेट होतं, फ्री वॉटर क्लिअरन्स होत नाही, शुगर कंट्रोल होत नाही त्यांच्याकडनं, म्हणजे शुगर प्रोड्यूस होत नाही, लिव्हर स्टिम्युलेटेड नसतं तर हायपोग्लायसिमिया होईल. नंतर बाकी मग सिम्पथेटिक सारखं काम करतो T3, म्हणून ब्रॅडी आणि कंडक्शन ब्लॉक्स असतील. तर सिडेटिव्स देऊ नका, प्री मेडिकेशन. ब्रेन ऑलरेडी डिप्रेस्ड आहे, आणखी डिप्रेस्ड होऊन जाईल. आणि प्रोबेबली रिलेटेड टू, तो म्हणतो की कार्डियक आउटपुट कमी आहे, ब्लड व्हॉल्यूम कमी आहे, हेपॅटिक मेटाबॉलिझम पण कमी आहे, बॅरो रिसेप्टर उडालेलं आहे, आणि किमो रिसेप्टर पण ॲबनॉर्मल काम करतात. त्याच्यामुळे रिस्पायरेटरी डिप्रेशन बसण्याचे चान्स जास्त आहे, म्हणून प्री मेडिकेशन नका देऊ. किटामिन इथे देऊ शकतो, हायपरमध्ये तो बोलला नका देऊ, पण इथे देऊ शकतो. नायट्रस चांगलं आहे, वोलाटाईल चांगलं आहे, पण मायोकार्डियलला थोडे हे डिप्रेस करतात. तर तो म्हणतो नायट्रस द्या, जेणेकरून तुम्हाला, नायट्रस पण सिम्पथेटिक स्टिम्युलंट आहे, नायट्रस दिलं तर मग वोलाटाईलची गरज कमी पडेल, मग ते मायोकार्डियमचं डिप्रेशन कमी होईल, असं त्यांचा फंडा आहे. बाकी पण सगळं काही ग्रेडेड द्या, कारण की ऑलरेडी डिप्रेस्ड आहे पर्सन. वेग चांगला आहे, पॅन वॅगोलायटिक आहे, पण खूप लांब ॲक्शन आहे त्याची, त्याच्यामुळे रेसिड्युअल इफेक्ट असतो, तर लॉंग ॲक्टिंग नका देऊ, वेग चांगला आहे. हायपोटेन्शन खूप जास्त होतो, कारण की यांचा सेंट्रल व्हॉल्यूम कमी आहे फ्लुईडचा. तर इफेड्रिन द्या, तो ॲड्रेनालिन पण सिक्रेट करेल. प्युअर अल्फा ब्लॉकर नका देऊ, कारण की हा रिफ्लेक्सली टॅकिंग होणार नाही, त्याच्यामध्ये सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीज नाही आहे, तर कॉम्पन्सेट नाही होणार. पण प्युअर अल्फा
ॲगोनिस्ट मग फ्रेंड नका देऊ, प्युअर अल्फा ॲगोनिस्ट आहे. हार्टवाल्यांना पण द्या, म्हणजे डोपामिन द्या, इफेनेफ्रिन द्या, स्टिरॉइड्स द्या ॲडिशनल डोसेस. स्टिरॉइड्सचा एक्झॅक्ट रोल नाही दिला आहे, बट ठीक आहे, स्टॅबिलिटी आणि स्ट्रेस प्रिव्हेंट करेल म्हणून. नंतर मिक्सड एडेमा असतो, त्याच्यामुळे ARV पण एडेमा आहे, टंग मोठी असेल आणि थायरॉईड पण मोठी असेल तर स्कोपी आणि इंट्युबेशन मुश्किल असू शकतं. यांच्यामध्ये ऑटो इम्युनमुळे मायस्थेनिया कॉमन आहे, तर न्यूरोमस्क्युलर मॉनिटरिंग सहितच द्या. स्किन थिक असू शकते आणि वॉटर मिक्सड एडेमा असू शकतो आणि हायपोथर्मिया पण असू शकतो, म्हणून हायर करंट लागू शकतो. पण ते स्वतःच कॅलिब्रेट होतं, त्याचा काही संबंध नाही आहे.